अजित पवार साहेबांचा घात झाला, अपघात झाला, तर कोणी केला माहित आहे काय? हा व्हिडिओ पूर्ण बघा, माहित करून देतो तुम्हाला कोणी केला. तर अजित पवारचा घात हा प्लॅनिंगने केला. कोणी केला? विमानाच्या मालकाने केला असं तुम्ही म्हणत असाल, असं तुमच्या मनात शंका असेल तर नक्की कमेंट करून सांगा. कारण अजित पवार साहेबांचा हा प्लॅनिंगने मर्डर झालाय का? कोणी केला? आणि अजित पवारच्या कानमध्ये कोणत्या मोठ्या मोठ्या लोकांचे हात असेल का? कारण विमानाचे 2 पायलट बदलतो. विमानातला जो ब्लॅक बॉक्स आहे तो जळलेला दाखवतो. आणि आता दुसरं भलतं चाललं की 20 ते 22 पानाचं काय आलं काय नाही, की ते विमान म्हणते झाडाला टेकलं. तर मी तिथं मी बारामतीला गेलो होतो. तिथं मी पुरी माहिती बघितली, तिथली पुरा सर्वे केला, मी पाहणी केली. तिथं मला कुठलाही एक झाड दिसलं नाही, मोठं काही नाही. आणि कशावरून म्हणायचं की बा विमान टिकलं लागलं म्हणून आणि फुटलं म्हणून? विचार करा. म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला चुत्या बनवायचे धंदे चालू आहे, दुसरं काहीच नाही. चुत्या बनवणं आहे बस. आपल्याला दिसत आहे, आपण पाहत आहे, न्यूजवाले दाखवत आहे. जे रियालिटी काय आहे अजित पवार साहेबांची दिसत नाही. त्या कारणामुळे माझं एकच म्हणणं आहे, तुमच्या मनात पण शंका असेल की अजित पवार साहेबांचा घात झालाय का अपघात झालाय, कारण डाऊट क्लिअर हे महत्वाचं करणं आहे. पण महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला एकच सांगायचं आहे मला, की ज्या विमानात अजितदादा बसले होते त्याचा सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे नाही आहे. काय सीसीटीव्ही फुटेज डिलीट मारला? कोणी मारला असेल डिलीट? काही मालूम आहे आपल्याला? नाही ना. मग विचार करा तुम्ही ह्याच गोष्टीचा, की अजित पवार साहेबांचा जे निधन झालं, काय अपघात झाला, घात झाला, कोणी केला, काय केला, ह्या प्लॅनिंगने रचलेला आहे. आणि अजितदादाचा घात फक्त हा डिक्शनरीमध्ये राहणार, इतिहासात दबलेला राहणार. त्यांचा अपघात झाला की घात झाला आणि कोणी केला हे माहीत होणार नाही. कारण याच्या मागे अजितदादाच्या कांड करण्याच्या मागे मोठ्या लोकांचा हात आहे आणि सगळे सबूत मिटवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्या कारणामुळे आपल्याला कुठलाही सबूत सापडणार नाही आणि महाराष्ट्राला जनतेला सापडणार नाही. कारण अजितदादाचा घात हा असाने झालाय दादा, त्यांना प्लॅनिंग करून मारला आहे. आणि करणारा कोण आहे? तो मोठा लोक आहे. आणि त्या कारणामुळे सगळे मोठे लोक दादा, तुम्हाला माहिती आहे पैशाची पावर असल्यामुळे सबूत काही पण मिटवता येतात. त्या कारणामुळे तुम्हाला आताही सांगतो, अजित पवारांचा घात कोणी केला, काय केला हे अद्याप माहीत होणार नाही. समजला का? नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओमध्ये काय वाटलं तुम्हाला? अजितदादा जिवंत आहे की मेले आहे का, किंवा त्यांचा घात झाला? नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. जय भीम, जय शिवराज, जय जवान, जय किसान.